नमस्कार मंडळी, कशा आहात? बऱ्यात ना? बरेच असले पाहिजे. मी सुजल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, तेही बऱ्याच दिवसामधून. तर आपण आज आलो आहोत अमरापूरमध्ये. सर आपण दिवावरून सकाळी रोहा दिवा पकडून 8:45ची आपण आत्ता जस्ट स्टार्ट झाला आलोय अमरापूर येथे. सो बघू शकता अमरापूर स्टेशन. आणि आता ट्रेन गेली पूर्ण खाली आहे इथे. आणि आपण का आलोय तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल वरून समजलं असेल. तर बघू शकता आधी निसर्ग बघा तुम्ही, पूर्ण असं हिरवगार आणि वरती आकाश आभाळ आले आणि आज ऊन आहे, कारण पावसाने जरा आज थंड घेतलंय. आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आज आपण आलोय गणपती बाप्पाचं माहेरघर म्हणजेच पेन हमरापूर. तर मंडळी, पेन हमरापूरमध्ये आलोय. विविध रंगांच्या विविध प्रकारच्या अशा मूर्त्या घडवल्या जातात की असं म्हटलं जातात की पेन हमरापूर म्हणजे गणपती बाप्पाचं माहेर. खरंच माहेर आहे. तर मंडळी, आपण आज तिकडे जाणार आहोत. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. तर बऱ्याच दिवसांना व्हिडिओ येतोय, तर खूप असं सपोर्ट द्या. आणि बघूया, आता काही दिवस शिल्लक आहेत बाप्पाच्या आगमनासाठी. तर लवकरच बाप्पाचं आगमन होईल 27 ऑगस्टला. तर काहीच मोजकेच दिवस उरलेत आणि आता आपण जाऊया बाप्पाची मूर्ती बघायला. बरेचसे पब्लिक इथे उतरले आणि गणपती कारखान्याच्या दिशेने गेले. तर आपण तिकडेच जाऊ, कारण व्हिडिओसाठी थांबलो होतो. आणि जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला ह्या व्हिडिओची आशा होती आणि तुम्हाला व्हिडिओ आवडेल असं मला वाटतंय, कारण गणपती बाप्पा सर्वांनाच आवडतो. तर मंडळी, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. जाऊया आपण तिकडेच. सो मंडळी, आपण आलो आता अमरापूर गावामध्ये. बऱ्याच ठिकाणी असे कलाकार आहेत, म्हणजे मी बाहेर पडलो त्यानंतरला जेव्हा सुरुवात झाली ते बरेच असे कारखाने आहेत, बरेच आहेत गावामध्ये. खरंच बाहेरघर आहे हा. तर मंडळी, आता आपण जाऊया. आपण एक कारखान्यामध्ये जाऊन आलो, तर तिथे काय कॅमेरा ओपन नाही केला. तर आता आपण बरीचशी माणसं आहेत, ते पण कारखान्याच्या दिशेने चालत. आपण त्यांच्याच पाठून वगैरे जाऊ. ते बघू शकता इथे प्रत्येक घराबाहेरच कारखाने आहेत. मंडळी, बघूया काय होतंय. मंडळी, आता आपण इथे जाऊया अनंत कला मंदिर. सो बरेच असे कला मंदिर आहेत. सो विजिट देऊ प्रत्येक इथे जाऊन बघूया. तर मंडळी, निघता आलोय तिथे आहे ना, पूर्ण मातीच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवल्या जातात. तिथे तुम्हाला दाखवतो आता रंग वगैरे काम चालू आहेत आणि बरेचसे आकार वगैरे देत आहेत. ते पूर्ण मातीच्या अशा मूर्त्या आहेत. ते तुम्हाला दाखवतो मी, बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. रंगकाम वगैरे बाकी आहे इकडे, बघू शकता. वेळ असा कलर दिलाय. सुंदर अशा मूर्त्या आहेत. मातीच्या मूर्त्या आहेत, म्हणजे सर्व इथे छोट्या मूर्त्या आहेत, सुंदर अशा मूर्त्या आहेत. सो व्ह्यू बघू शकता तुम्ही अमरापूर गावातला. पूर्ण निसर्ग असं पसरलंय बाप्पाच्या आगमनासाठी. आणि मंडळी, त्यांनी विचारलं तर ते म्हणते की पुढच्या दिशेला अजून मोठमोठे म्हणजे गणपती विचारले, अजून जास्त कारखाने कुठे असतील मोठमोठे गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतील त्यामुळे पुढे आहेत. सो आपण त्याच रोडनी जाऊया आता, कारण मला एक ना. सो जस्ट बघूया, म्हणजे त्या रोडला पूर्ण कारखानेच आहेत, बरेच कारखाने. तिथे पण कारखाने ह्या दोन्ही रस्त्याच्या बाजूला कारखाने. तर मंडळी, बघूया आता कुठे नेमकी जायचं ते समजत नाही. आकांक्षा आर्ट्स, तो ते मगाशी पण एक जणांना विचारलं ना, ते बोलले की जास्त ओपन नसतील, बंद असतील. बंदच आहेत कारखान्यात जास्त, बोलले बंद आहेत कारखाने. बघूया, आतमध्ये एंट्री तर भेटेल आपल्याला. आणि हात लावणी वगैरे झाली आहे इकडे, रस्त्याने जात. मंडळी, बघू शकतो बाप्पाची मूर्ती.
नमस्कार. तर बघू शकता तुमच्या अशी मूर्ती आपली माझी सजावट केली. तर ते काही बघू शकता. बघू शकता ते पण काम चालू आहे अजून. बहुतेक ते खूप भारीच आहे. डायमंड हे लावले. सर्व आता उठून दिसते होते गणपती. ते बघताच बोललो सुंदर आहे मूर्ती. मंडळी मूर्ती बघू शकता तुम्ही एकदम क्लास मध्ये एकदम डायमंड्स वगैरे बघू शकता. कलर मॅच वगैरे लूक एकदम क्लास. तिथलं पाईप घातलाय पुढं ते थांबलाय सुंदर आपलं स्पीड येते तर तो आता ते काचेमध्ये आहे काही तुम्हाला दिसणार नाही परफेक्टली. तर तो प्रत्यक्ष काय मूर्ती वाटते. तर मंडळी कारखाने बहुतेक तर बंदच आहेत कारण इव्हेंट आहे वाटतं इथे कोणता तरी. तर बंद आहेत. एंट्री आहे आतमध्ये पण काम वगैरे सगळं स्टॉप आहे त्यांचं. बघू शकता. सो आम्ही जातो आतमध्ये. आज फायदाच नाही कारण सर्व कारखाने बंद आहेत. तो ओपन आहे त्याकडे एंट्री देत आहेत की नाही देत तो फायदा नाही. पण बघायला भेट नाही तिथे काय माहित अचानक इव्हेंट होतं का आपलं मला पण काय माहित नव्हतं. बरीचशी पब्लिक आली रिटर्न जाते. फुल मंडळी आता आम्ही स्टेशनवरती आहोत. तर आम्ही तिकडून पूर्ण आलो 4 किलोमीटर आतमध्ये जाऊन आलो कारण आज पूर्ण बंद होते कारखाने. जास्त काय बघायला पण भेटलं नाही आणि काम पण पूर्ण स्टॉप होतं कारण तिथे इव्हेंट होतं कोणतरी आमदार नव्हतं त्यामुळे गर्दी पण खूप होती पब्लिक रोडला आणि जास्त काय दाखवता येतं नाही. त्या साईडला जाणार आहोत आम्ही तिकडे गेलेलो आता तिकडे जाणार आहोत आणि तुम्ही मुंबईवरून ट्रेनने येत असाल तर सकाळी 8:45 ते 8:45 ट्रेन आहे दिवावरून. नंतरला जाताना डायरेक्ट 8:45ची ट्रेन आहे त्यामध्ये ट्रेन नाही आहे कारण संडे सॅटर्डे ट्रेन ऑफ असते. एक्स्ट्रा ट्रेन नसतात. तो गाडी घेऊन तर तुम्हाला बेटर पडेल. गाडीने जास्तच घेतो ट्रेनने आहात तर तुम्हाला दिवस जाईल पूर्ण. बघू शकता नंदीवर स्वार.
तर बाकी रेडी आहे ती दाखवतो तुम्हाला. काम बाकी आहे बरंच. काय काय डायरेक्टली कच्चा मालचा घेतात आणि बाहेर ट्रेन करतात, ट्रेन करतात. लुक एकदम भारीच. तर मंडळी आता आपण निघालोय. 2.5 तास तरी इथं बसलो टाइमपास करत. नंतरला आता ट्रेन आली 5:45ची, कारण ट्रेन आज नसते. सो मंडळी मस्त आता पावसाची सुरुवात झाली, छत्री खोलले आणि इथे कसं आहे तर अमरापूर प्लॅटफॉर्मला पण थांबायला अशी सोय नाही, म्हणजे पावसासाठी छत्री खोलायच लागेल. तर त्यामुळे आता वाजले 4:30, 15-20 मिनिटात ट्रेन आहे. तर ट्रेनमध्ये आपण पकडू आणि डायरेक्ट राहतो आपला अमरापूर दिवा. तर मंडळी व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो कुठं थांबायचं, मध्ये थांबायचं, ठीक आहे. सो तुम्ही थांबूया, ट्रेनची वाट बघूया. तोपर्यंत बाय बाय.